नमस्कार मित्रांनो, तर या पुलावरून तिकडे जायचं आपल्याला आणि पाहू शकता आपण खाली आता पाणी खूप ताण लागली होती आपल्याला. तर फायनली या ठिकाणी आपल्याला पाणी भेटलं, पाहू शकता त्या ठिकाणी नळ आहे आणि आम्ही पाणी देखील या ठिकाणी पिलो आणि म्हटलं थोडंसं विश्राम करून तर मॅगी झाली तयार. तर या मॅगी खायला पाहू शकता अशा वातावरणामध्ये मॅगीचा आनंद घेत आहे आम्ही. मॅगी खाऊन मग आता पुढे प्रवासाला सुरुवात करणार आहे. हर महादेव, रामकृष्ण हरी. मित्रांनो, तर काल दिवसभर पूर्णपणे आराम केलेला आहे. आता आपण निघतोय रुद्रनाथकडे, जे की आपलं चौथे केदार असणार आहे. आणि आता एक 6:15 वाजलेले, आम्ही रेडी झालेलो आहे या ठिकाणी आणि सायकल आपण याच ठिकाणी लावणार आहे. आणि इथून पुढं जे की कठीण चढ आहे रुद्रनाथ ट्रॅकिंगचं ते आपण स्टार्ट करणार आहोत. सूर्यदेवाचं आगमन झालेलं आहे या ठिकाणी. तर आता निघतोय आपण. हे सर्व काही सामान घेतलेले आपण वर, हे पाहू शकताय. सगळं खायला घेतलेलं आहे. काय काय आहे, मॅगी परत काय काय भरपूर सारं खायला आहे. वर काही दुकानं नाही त्यामुळे एवढं खायला घेतलेलं आहे. एक गॅस देखील घेणार आहे आणि एक बॅग घेणार आहे. तर चला व्लॉग कंटिन्यू करा. नमस्कार मित्रांनो, तर या पुलावरून तिकडं जायचं आपल्याला आणि पाहू शकताय या ठिकाणी नदी वाहत आहे आणि एकदम स्वच्छ, किती स्वच्छ पाणी. असं वाटते की इथून खाली जाऊन पाण्यामध्ये मस्तपैकी स्नान करावं. तर बघूयात आता पुढं पण झरणा भेटणार आहे आणि ऊन आले होते त्या ठिकाणी आंघोळ करणार आहे आपण मस्तपैकी. हे डोंगर आहे. क्या हुआ? नमस्कार मित्रांनो, तर या ट्रॅकमध्ये दुकानं खूपच कमी आहे. तर हे आपल्या दिवसाचा पहिला चहा या काकाने बनवून दिलेला आहे. पाहू शकताय या ट्रॅकला तर जंगलातून जाण्यासाठी खूप कमी दुकान आहेत आणि या ठिकाणी आम्ही दोघंजण चहा पित आहे. आपला अजय भाई चहा काय पिणार नाही, त्याला म्हटलं चहा घे, पण ते म्हटलं नाही चहा घ्यायचा आपल्याला. तर ठीक आहे, चहा पिऊन या ठिकाणी निघायचं आपल्याला. अंकलचं दुकान पाहू शकता कशा प्रकारे, पूर्ण लाकडाचं दुकान आहे आणि या ठिकाणी चुलीवरचं चहा पितोय आम्ही. हे पाहू शकता चुलीवरची चहा, ते पण या जंगलामध्ये. हे सांगू शकत नाही काय अनुभव आहे चुलीवरचा चहा या प्यायला मित्रांनो. तर मित्रांनो, हे आपण रुद्रनाथला ट्रॅकला जात असताना या ठिकाणी पांडवांचं मंदिर पाहू शकताय. अशा प्रकारे बनवलं गेलेले आहे. जय पांडव देव मंदिर आहे, पंचपांडव. तर चला दर्शन करून घ्या तुम्ही पण. हर हर महादेव. मित्रांनो, गणरायांचं दर्शन झालेलं आहे, पाहू शकताय. गणपती बाप्पा मोरया. तर आता रुद्रनाथ फक्त राहिलेले 16.5 किलोमीटर आणि या ठिकाणी दत्तात्रय मंदिर देखील आहे 100 मीटरवर आहे आणि माता सती अनुसया माता मंदिर देखील 100 मीटरवर आहे आणि महर्षी अत्री मुनी त्यांची तपस्थली 2 किलोमीटर आहे. तर आपण आता इथून गणरायांचं दर्शन करून आपण पुढच्या दिशेने म्हणजेच आपले माता अनुसया मंदिराकडे जाणार, तिथून दर्शन करून आपण रुद्रनाथच्या दिशेने जाणार आहोत. तर महादेव, रामकृष्ण हरी. मित्रांनो, तर आता आपण माता अनुसया मंदिराचे या ठिकाणी दर्शन करण्यासाठी आलो होतो. दर्शन घेतलेले आहे. आता पुढं आपलं दत्तात्रय महाराजांचं मंदिर आहे, त्या ठिकाणी जाणार आहे दर्शन करण्यासाठी. हां, आतमध्ये गर्भगृह जाण्यासाठी मनाई आहे सक्त. तर इथूनच तुम्ही दर्शन करू शकताय. आणि या ठिकाणी पाहू शकताय खूप जुनं झाड आहे, पाहू शकते किती मोठं झाड आहे, पाहू शकताय एवढं जुनं झाड आहे. तर आता दर्शन वगैरे घेतलेलं आहे, आपल्याला निघायचं आहे पुढच्या दिशेने. आता आपण या ठिकाणी दत्तात्रय महाराजांचं दर्शन करण्यासाठी आलेले पाहू शकताय. नमस्कार मित्रांनो, तर पाहू शकताय त्या ठिकाणी अनुसया माताचं मंदिराचं दर्शन करून आपण हे पूर्ण जंगल क्रॉस करत इथपर्यंत आलेलं आहे. अजून देखील पुढं कठीण चढाई आहे, ते पाहू शकताय कठीण चढाई. तर मित्रांनो, सोशल मीडियावर लोक बोलतात की तुंगनाथ खूपच कठीण आहे, पण माझं असं म्हणणं आहे की तुंगनाथ कठीण नाही. तुंगनाथ जगातलं सर्वात उंच स्थानावर असलेलं आपले भोलेबाबांचं मंदिर आहे. तसं तर तुम्ही चोपताला जाण्यासाठी गाडीने गेले की लवकर पोहोचताय. आम्ही सायकलनी, मी तर एका दिवसामध्ये पोहोचलो होतो चोपताला आणि ट्रॅक करण्यासाठी देखील काही वेळ लागला नाही. 1-2 ते 2.5 तासामध्ये वर पोहोचून जातो. आम्ही चंद्रशिलाला पोहोचलो होतो 2 तासामध्ये. तर हे आम्हाला थोडं डिफिकल्ट वाटलेलं आहे, कारण तुंगनाथचं ट्रॅकिंग खूपच कठीण आहे असं मला वाटतंय आणि यांच्याकडून पण जाणून घेऊया. भाई, तुंगनाथ का ट्रैकिंग कैसा लगा? अपना रुद्रनाथ का ट्रैकिंग कैसा लगा तुंगनाथ से? मुझे तो सबसे इजी तुंगनाथ अभी तक का लगा है।
हम वहाँ पर डेढ़ घंटे में पहुँचने की वो रखते हैं, बट हम 2 घंटे गए थे क्योंकि हम पूरा रूट से गए थे, वो भी अंधेरे में था, इसलिए हम शॉर्टकट नहीं लिए। अभी ये भी हमारे लिए कुछ बहुत मुश्किल वाला नहीं है। अभी तक तो हम नॉर्मली चल रहे, कोई कठिनाई ऐसा लग नहीं रहा। अभी बोले हैं भगवान जाने, अभी हो सकता है हमारे लिए ऐसा लग रहा है कि हम नॉर्मली हम इतने दिन से यात्रा कर रहे हैं, तो हो सकता है, बाकी प्रभु जाने। लेकिन कठिन चढ़ाई तुंगनाथ से थोड़ा डिफिकल्ट है। हाँ, थोड़ा तो है, तुंगनाथ का थोड़ा ही है, थोड़ा वो है ना, लंबा है इसलिए लग रहा है। हाँ, लेकिन ये खूपच यहाँ से पता चलेगा की कैसी चढाई हा, आता पुढे देखील जंगल लागणार आहे। त्याच्यामुळे मित्रांनो किती कठीण परिस्थिती आले ना, स्वतःवर विश्वास ठेवा। आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचत असतो, त्यामुळं कोणत्याही अफवांवर विश्वास वगैरे ठेवू नका। या ठिकाणी कठीण चढाई, त्या ठिकाणी कठीण चढाई, स्वतःवर विश्वास ठेवा आणि ध्येयाकडे चलत राहा। ध्येय नक्कीच गाठत असतो आपण। तर चला आता इथून थोडंसं बघूयात पाण्याची काय व्यवस्था भेटते का। पाणी खूप ताण लागलेले, तर पाण्याच्या शोधामध्ये वर जात आहे आपण आता। आपण खाली येताना पाणी खूप ताण लागली होती आपल्याला, तर फायनली या ठिकाणी आपल्याला पाणी भेटलं। पाहू शकतो त्या ठिकाणी नळ आहे आणि आम्ही पाणी देखील या ठिकाणी पिलो आणि म्हटलं थोडंसं विश्राम करून या ठिकाणी आपली मॅगी आणि या ठिकाणी आता आम्ही ब्लॅक कॉफी बनवत आहे, गुळाची कॉफी, आणि थोड्याच वेळात आपण मॅगी देखील बनवणार आहे। तर चला अशा सुंदर वातावरणामध्ये ब्लॅक कॉफी आणि मॅगीचा आनंद घेणार आहोत आपण। तर आमची मॅगी झाली तयार, तर या मॅगी खायला जाऊ शकताय। अशा वातावरणामध्ये मॅगीचा आनंद घेत आहे आम्ही। मॅगी खाऊन मग आता पुढं प्रवासाला सुरुवात करणार आहे। नमस्कार मित्रांनो, तर खूप टॉपला आलेलो आहे आपण। आता पाहू शकताय सनसेट देखील झालेलं आहे आणि अजून एक 3 ते 3.5 किलोमीटर आपल्याला ट्रॅकिंग करायचं आहे आणि मग आपण रुद्रनाथ बाबांचं दर्शन करणार आहोत। पाहू शकताय सनसेट किती सुंदर दिसत आहे मित्रांनो। खूप टॉपवरून आपण हे शूट करत आहे। तर महादेव मित्रांनो, तर आज दुसरा दिवस आहे आपला। काल रात्री उशीर झाला होता, तर रात्री पोहोचलो होतो आपण इथं दर्शन करून। मग थंडी भयंकर असल्यामुळे या ठिकाणी प्रसाद भेटला होता, खिचडी। ते खिचडी खाऊन आपण रात्री विश्राम केला होता। आपल्याला काही स्लिपिंग बॅग घेऊन आले नसल्यामुळे या ठिकाणी कंबल घ्यावं लागलं। कंबलमध्ये पण खूप थंडी वाजत होती। कसं बसं रात्र गेलेली आहे। आता थंड पाण्याने आंघोळ करायचे, मग दर्शन करायचे। या ठिकाणी पाहू शकते तुम्हाला बर्फ दिसत असेल, बर्फ पडलेला आहे काल आणि थंडी अजून पण आहे। तर चला आता आंघोळ करायचे आणि आपल्याला दर्शनासाठी जायचे। हर हर महादेव, रामकृष्ण हरी। मित्रांनो, आत्ताच थंड पाण्याने आंघोळ करून आपण रुद्रनाथ बाबांच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेले। काल रात्री आपण दर्शन घेतलं होतं, आता आरतीसाठी थांबलेलं। 10 वाजता आरती होती, तर दर्शन करू शकताय तुम्ही। त्या साईडने पाहू शकताय बर्फ। तर या ठिकाणी भोले बाबांचं मुखाची पूजा केली जाते, पाहू शकताय। मित्रांनो, आरती वगैरे झाली आणि आम्ही या ठिकाणी थोडासा नाश्ता केला, तर आता निघतोय। आणि आम्हाला मेन म्हणजे रुद्रनाथमध्ये आम्हाला रुद्राक्ष जे प्रसादामध्ये भेटलेलं आहे, खूपच भारी वाटलं। रुद्राक्ष महाराजांनी आम्हाला रुद्राक्ष दिलेले आहे तिघांना। तर आता निघतोय या ठिकाणी। आता 22 किलोमीटर खाली जायचं आहे, संध्याकाळपर्यंत 7 वाजेपर्यंत प्रयत्न करणार आहे आश्रमात पोहोचण्याचा। तर चला मग